महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। काल जगदळे सर सोबत होते ती व्हिडिओ क्लिप तुम्ही ऐकली असेल। त्यानंतर एक ऑडिओ क्लिप पण दिली होती, ती पण आपण ऐकली असेल। पण आज दिवसभरापासून मला फोन बंद ठेवावा लागतोय अशी माझी परिस्थिती आहे। आता वाघ सर माझ्यासोबत बसले आहेत। एका मिनिटात मला 10 कॉल आहेत। मी कसे घेऊ शकेल तुम्ही थोडासा विचार करा। मला सातत्याने प्रश्न विचारतायत, 14 ऑक्टोबरचा GR अधिग्रहित झाला का? नंबर 2, त्रुटीच्या टप्प्याचं काय? नंबर 3, अरियर्स मिळणार का? आता मला तुम्हाला या संबंधात एक सांगायचं आहे की काल सभागृहात घोषणा झाल्यानंतर मी तात्काळ मुंबई सोडली, सुटकेचा निश्वास टाकला, झालं असं वाटलं आणि तिथून निघालो तो थेट अकोल्याला आलो। तुमच्या या प्रश्नांची उत्तरं आज मी काहीच देऊ शकत नाही, कारण मी सांगतो ते सत्य सांगतो। GR अधिग्रहित झाला का? आत्तापर्यंत झालेला नाही, आजपर्यंत झालेला नाही। तो होणार आहे का? तर त्याची माहिती मी तुम्हाला मंगळवार बुधवार शिवाय सांगू शकणार नाही। त्रुटीचा टप्पा मिळणार का? आजच्या परिस्थितीत काहीही सांगता येत नाही, पण यामध्ये काही जर प्रॉब्लेम असतील तर मी नक्की वाघ सरांना घेऊन मंगळवार बुधवारी परत मुख्यमंत्र्यांची भेट घेतो, म्हात्रे सरांनाही सोबत घेतो, जेवढे आमदार येतील त्यांनाही सोबत घेतो आणि त्रुटीच्या फारशा शाळा नाहीये, त्यामुळे GR अधिग्रहित करू नये किंवा करत असतील तर त्या त्रुटीचा मुद्दा गाळू नये असा देखील प्रयत्न करतो। आता राहिला मुद्दा अरियर्सचा। अरियर्स मिळतील असं मला वाटत नाही। ऑगस्ट पेड इन सप्टेंबर मी पहिलेपासून सांगतोय ते मिळतील, अरियर्स मिळणार नाही। सभागृहात मी असतो तर अजून काही दम मारू शकलो असतो, पण आता तो दम देखील मारू शकत नाही। त्यामुळे तुर्तास एवढेच, कृपया फोनवर याच्यापेक्षा जास्त माहिती मी तुम्हाला काय देऊ शकतो याचा विचार करा। काहीही देऊ शकत नाही। सोमवार मंगळवार शिवाय मी काहीही तुम्हाला सांगू शकत नाही। त्यामुळे बुधवारी माझ्या व्हिडिओ क्लिपची वाट पहा आणि त्यानंतरच मला या संबंधात फोन करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढतोय। धन्यवाद।